अमरावती आणि बडनेरा शहराच्या नवीन पाईपलाईनचं काम युद्धस्तरावर सुरू आहे। पुढील वर्षी नियमित आणि सुरळीत पाणी मिळणार आहे। तर आतापर्यंत 30% पाण्याच्या पाईपलाईनचं काम देखील पूर्ण झालंय। 35 वर्षांपूर्वी टाकण्यात आलेली पाण्याची पाईपलाईन पूर्णपणे जीर्ण झाल्यानं ती वारंवार फुटतीये। त्यामुळे 865 कोटीचा निधी मंजूर करून नवीन पाण्याची पाईपलाईन टाकण्याचं हे काम सुरू आहे। सध्या नवीन पाईपलाईन टाकण्याचं काम 30% पूर्ण झालं असून पुढील वर्षी जानेवारी महिन्यात हे काम अंतिम होणार आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सूरज दहाट यांनी। अमरावती शहर आणि बडनेरा शहर या दोन शहराला अमरावतीच्या मोर्शी येथून अपर्दा धरणातून पाणी पुरवठा केला जातो। मात्र गेल्या 35 वर्षापूर्वी या ठिकाणी टाकण्यात आलेली पाईपलाईन जी आहे पूर्णपणे जीर्ण झालेली आहे। तिचं आयुष्यमान संपलेलं आहे। साधारणतः 30 वर्ष या संपूर्ण पाईपलाईनचं आयुष्यमान होतं। मात्र 35 वर्षे उलटून गेले तरी देखील नवीन पाईपलाईन या ठिकाणी टाकण्यात आलेली नव्हती। मात्र अमृत योजनेअंतर्गत जर बघितलं तर 865 कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे। त्याचमुळे जर पाहिलं तर अमरावती शहर ते बडनेरा आणि या संपूर्ण दोन्ही शहराचा पाणी पुरवठा कुठल्याही प्रकारे खंडित होऊ नये, सुरळीत आणि नियमित पाणी पुरवठा व्हावा यासाठी जर पाहिलं तर मोर्शी येथील अपर्दा धरणातून या ठिकाणी पाईपलाईन टाकण्याचं काम चालू आहे। साधारणतः 55 किलोमीटर संपूर्ण हे अंतर आहे आणि संपूर्ण 55 किलोमीटर अंतरासाठी जर बघितलं तर या ठिकाणी 865 कोटी रुपयाचा निधी अलीकडेच या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला होता। त्याचंच काम जर पाहिलं तर युद्ध स्तरावर चालू आहे। सध्या मी अमरावती मोर्शी रोडवर आहे। पुढच्या वर्षी 2027 मध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी 2027 मध्ये संपूर्ण पाईपलाईन टाकण्याचं काम पूर्ण होणार आहे आणि अमरावती आणि बडनेरा शहराला नियमित आणि सुरळीत पाणी पुरवठा या ठिकाणी होणार आहे। दुसरीकडे जर पाहिलं तर वारंवार अमरावती शहराची आणि बडनेरा शहराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्यामुळे जर पाहिलं तर पाणी पुरवठा वारंवार खंडित होतो। त्यामुळं ही संपूर्ण पाईपलाईन टाकल्यानंतर जर बघितलं तर अमरावती आणि बडनेरा शहराला नियमित आणि सुरळीत पाणी पुरवठा सुरू होणार आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।